जर तुम्हाला सुद्धा कोबीची भाजी बनवल्याच्या नंतर सुद्धा अशी हिरवीगार दिसायला पाहिजे असेल ना, तर त्यासाठी काय करायचं माहिती का? सगळ्यात पहिलं तर हरभऱ्याची डाळ भिजायला घालायची बरं का. त्याच्यानंतर कोबी कापायचा. आता कोबी इथं मी बघा 2 कोबी घेतले, छोटे छोटे हिरवेगार मस्त कोबी येतं आणि त्याला आहे ना असं त्याचा जो निब्बर भाग असतो ना त्याला आहे ना व्ही आकारामध्ये असं पहिलं काढून टाकायचं आणि नंतर आता उभा उभा कोबी मस्त पैकी जेवढा बारीक होईल ना तेवढा कापून घ्यायचा. बघा इथं मी सगळा कोबी कापून घेतला. आता याला पाण्यामध्ये टाकलंय आणि चांगलं 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं कोबीला. नंतर हिरवी मिरची टाकायची, कुटून घेणार. इथं मी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली तरी चालते. हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकलंय. मीठ टाकल्यामुळे ना मिरची पटकन बारीक होते. आबडधोबड्याला बारीक करून घेतलं. नंतर लगेच गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकायची, जिरे टाकायची आणि बारीक करून घेतलेली मिरची लसूणचा ठेचा टाकून द्यायचा. थोडासा एखाद्या मिनिटाला परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद जास्त नाही टाकायची बरं का, कारण की हिरवा जर कोबीला कलर पाहिजे असं ना थोडीशी हळद टाकायची आणि हळदीला सुद्धा मिक्स करून घेतलं का लगेच आता आपल्याला कोबी टाकून द्यायचा. हे आता कोबी मिक्स करून घ्यायचा. नंतर त्याच्यात भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून द्यायची. मीठ टाकायचं चवीपुरतं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्या कोबीवर आहे ना झाकण बिलकुल ठेवायचं नाही बरं का. याला असंच आलटी पलटी मीडियम गॅसवर बारीक गॅसवर असं करत राहायचं. मस्त छान कोबी शिजलं जातो बरं का. आता सगळं कोबीतलं पाणी आटलं का त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा. तुम्हाला नसं आवडत तर नाही टाकलं तरी चालतोय. शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर याला 1-2 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. आता एकदम मस्त पैकी आपली भाजी कोबीची रेडी झालेली असते. तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.